कधी-कधी आयुष्य आपल्याला विसरून जाण्याची शिक्षा देतं. पण त्या विस्मरणाच्या धुक्यातही काही नाती, काही आठवणी आपल्याला पुन्हा स्वतःकडे परत घेऊन येतात. नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एक मनाला भिडणारी आणि अंतर्मुख करणारी कथा, कालीदर लापता. एका अशा माणसाची गोष्ट जो स्वतःला विसरतो, पण जगाला एक नवा अर्थ शिकवतो. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाची सुरुवात होते कालीधर या पात्रापासून. तो मध्यमवयीन आहे आणि त्याला मेमरी लॉसचा एक गंभीर आजार झाला आहे. डॉक्टर सांगतात की कालीधर हळूहळू सगळं काही विसरायला लागेल. काही काळाने त्याला हॅल्युसिनेशन्स म्हणजे भ्रमही होऊ लागतील. अशा गोष्टी तो पाहू लागेल ज्या प्रत्यक्षात घडतच नसतील. हे ऐकून त्याच्या घरचे, विशेषतः त्याचे भाऊ, खूपच टेन्शनमध्ये येतात. इथे आपल्याला कळतं की काली मोठा भाऊ आहे आणि त्याचे 2 लहान भाऊ व एक लहान बहीण आहे. कालीच्या आजाराची बातमी समजल्यावर त्याचे दोन्ही भाऊ खूपच चिंतेत पडतात, कारण कालीच्या उपचारावर खूप खर्च येत होता. त्यांना कालीच्या घरावर आणि शेतावर मालकी हक्क हवा होता, जेणेकरून ते आपलं कर्ज फेडू शकतील. म्हणजे त्यांना असं वाटत होतं की काली लवकरच घर विकायला तयार व्हावा. पण त्यांना माहिती होतं की काली कधीही असं करणार नाही. म्हणून ते हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका माणसाच्या मदतीने प्लॅन करतात की ते कालीला मारून टाकतील. पण त्यांची एवढी हिंमत होत नाही. ते फक्त कालीच्या अंगठ्याचा ठसा प्रॉपर्टी पेपरवर घेऊन घेतात, पण त्याला मारू शकत नाही. तेव्हा तो हॉस्पिटलमधला माणूस त्यांना म्हणतो, जर मारू शकत नाही तर कालीला कुंभमेळ्याला घेऊन जा आणि तिकडे सोडून या. त्याच्या भावांना तो उपाय खूपच योग्य वाटतो. जेव्हा काली घरी येतो तेव्हा त्याची बहीण गुडिया त्याच्यासाठी खूप चिंतेत असते. इथे आपल्याला समजतं की गुडिया एकटीच आहे जी कालीवर प्रेम करते. यानंतर त्याचे दोन्ही भाऊ कालीला घेऊन कुंभमेळ्याला जातात आणि तिथे स्नान करायला निघतात. पण इथे आपल्याला समजतं की कालीला पाण्याची खूप भीती वाटायची. त्यामुळे तो पायऱ्यांवरच बसलेला असतो. तर त्याचे भाऊ आणि वहिनी स्नानासाठी पाण्यात उतरतात. पण जेव्हा ते परत येतात तेव्हा काली तिथे नसतो. हे पाहून त्याचे भाऊ खूपच आनंदी होतात, कारण काली आपोआपच हरवलेला असतो. यानंतर आपण कालीला पाहतो. तो चहा प्यायला गेलेला असतो आणि तिथेच आपल्या भावांची वाट पाहत असतो. पण खूप वेळ होऊनही त्याचे भाऊ तिथे येत नाहीत. यानंतर आपल्याला कालीचे भाऊ दिसतात, जे विचार करत असतात की नंतर काही अडचण होऊ नये, म्हणून त्यांचा लहान भाऊ म्हणतो की त्यांना एक कंप्लेंट नोंदवली पाहिजे. म्हणजे नंतर काही झालंच तर ते असे सांगू शकतील की त्यांनी कंप्लेंट केली होती. म्हणून ते लोक कालीची मिसिंग कंप्लेंट करायला पोलीस स्टेशनमध्ये जातात. तिथे आपल्याला यादव नावाचा एक कर्मचारी दिसतो, जो आधीपासूनच खूप त्रासलेला असतो. तेव्हाच यादवची पत्नी तिथे येते आणि त्याला सांगते की ती एका बाबांकडे गेली होती. त्या बाबांनी सांगितलं की जर यादव कोणत्यातरी हरवलेल्या माणसाला शोधून काढेल, जो खूप उंच असणार, तर त्यांना मूल होईल. हे ऐकून यादव आधी विश्वास ठेवत नाही, पण नंतर त्याला कालीच्या घरच्यांची बोलणी ऐकायला मिळतात. तिथे ते सांगतात की काली खूप उंच आहे. हे ऐकून यादव ठरवतो की जर तो कालीला शोधून काढेल तर कदाचित त्यालाही मूल होईल. म्हणून तो कालीची केस स्वीकारतो आणि कालीचा फोटो मागू लागतो. पण कालीच्या घरचे सांगतात की त्यांच्याकडे कालीचा एकही फोटो नाही. तरीही यादव ठरवतो की तो काहीही झालं तरी कालीला शोधून काढणारच. मग तो कालीच्या नावाची घोषणा करायला लागतो आणि आपल्याला काली दिसतो, जो ती घोषणा ऐकतो, पण त्याला काहीच समजत नाही. म्हणजे काली विसरून गेला होता की त्याचं नाव काली आहे. पण तरीही तो आपल्या भावाच्या टेंटकडे परत जातो. मात्र तिथं गेल्यावर तो आपल्या घरच्यांचं बोलणं ऐकतो. तिथे ते म्हणत असतात की बरं झालं काली हरवला. आपण त्याला इथे सोडायलाच आलो होतो आणि जर तो इथे राहिला तर मरायच्या आधी काही दिवस तरी देवाची सेवा करेल. हे ऐकून कालीला खूप वाईट वाटतं. कारण आता त्याला जाणवतं की तो आपल्या घरच्यांसाठी एक ओझं बनलेला आहे. म्हणून काली ठरवतो की तो आता त्याच्या घरच्यांजवळ परत जाणार नाही. तो तिथून निघून एका बसमध्ये बसतो, जी एका गावाकडे जात असते. पण त्याच्याकडे पुरेसे पैसे नसल्यामुळे कंडक्टर त्याला भोजपूर नावाच्या गावातच उतरवतो. म्हणून काली तिथे उतरतो आणि एका मंदिरात जाऊन झोपतो. यानंतर आपण त्याच्या घरच्यांना पाहतो, जे खूपच आनंदी असतात, कारण त्यांना वाटतं की आता सगळी प्रॉपर्टी त्यांच्या नावावर झाली आहे. म्हणून ते आपल्या घरी जायला निघतात. पण वाटेत त्यांना गुडियाचा फोन येतो. ती सांगते की घरात आग लागली होती. जास्त नुकसान झालं नाही, पण जिथे डॉक्युमेंट्स ठेवले होते त्या खोलीला मोठी आग लागलेली होती आणि सगळी कागदपत्र जळून गेली आहेत. हे ऐकून दोघं भाऊ घाबरून जातात, कारण ज्या कागदांवर त्यांनी कालीचा अंगठा घेतला होता तेही आता जळून गेले होते. म्हणजेच कालीने कायदेशीररित्या प्रॉपर्टी त्यांच्या नावावर केलेलीच नव्हती. त्यामुळे आता त्यांना कसंही करून कालीला शोधून पुन्हा त्याचा अंगठा घेणं आवश्यक होतं. यानंतर जेव्हा हे दोघं गावात पोहोचतात तेव्हा कालीचा एक मित्र सांगतो की कालीने ती सगळी जमीन त्याच्याकडे गहाण ठेवली होती. त्यामुळे जर काली हरवला असेल तर ती जमीन आता त्याची होईल.
पण कालीचे भाऊ सांगतात की कालीने जाण्याआधी सगळी मालमत्ता त्यांच्या नावावर केली होती. मात्र त्यांच्याजवळ काहीच पुरावा नव्हता आणि याचं एकच समाधान होतं. कालीला इथे परत यावं लागेल आणि सगळ्यांना सत्य सांगावं लागेल. म्हणून कालीचे दोघं भाऊ यादवला फोन करतात आणि त्याला घरी बोलवतात. ते त्याला आता कालीचे काही फोटोही देतात. हे पाहून यादवला संशय येतो, कारण त्या दिवशी ते म्हणत होते की त्यांच्याकडे एकही फोटो नाही. पण आता त्यांच्या मोबाईलमध्ये कालीचे खूप सारे फोटो होते. हे पाहून तो त्या सगळ्यांना विचारतो की नेमकं काय प्रकरण आहे. तेव्हा ते सगळे यादवला सांगतात की त्यांना प्रॉपर्टीसाठी काली परत हवा आहे. हे ऐकून यादवला खूप राग येतो, पण तरीही तो ठरवतो की तो कालीला शोधून काढणारच. त्यामुळे तो लगेचच कालीला शोधायला लागतो. मग आपण कालीला पाहतो, जो मंदिराच्या बाहेर झोपलेला असतो. तेव्हाच तिथे बल्लू नावाचा एक मुलगा येतो आणि कालीला उठवतो. तो कालीला म्हणतो, "ही माझी जागा आहे, इथे झोपू नका." बल्लूविषयी सांगायचं झालं तर तो एक अनाथ मुलगा असतो, पण अभ्यासात खूपच हुशार. मंदिराचे पुजारी त्याला तिथे राहायची परवानगी देतात. त्यामुळे बल्लू तिथे राहून छोटे-मोठे काम करत असतो. हळू काली आणि बल्लू यांच्यात थोडीशी नोकझोक सुरू होते आणि त्या नोकझोकीतूनच त्यांची मैत्री सुरू होते. कालीला बिर्याणी खूपच आवडते, पण त्याच्याकडे ₹100 नव्हते की तो बिर्याणी खाऊ शकेल. त्यामुळे काली ही छोटे-मोठे काम करू लागतो, जेणेकरून तो बिर्याणी खाण्याची व्यवस्था करू शकेल. शेवटी त्याच्याकडे ₹100 येतात आणि तो बिर्याणी खातो. ज्या प्रकारे काली बिर्याणी खात असतो, हे पाहून सगळे लोक चकित होतात. कारण कालीला बिर्याणी इतकी आवडते की त्याच्याकडे पैसे आले की तो थेट बिर्याणी खायला जात असे. कालीला पाहून इतर लोकांचीही बिर्याणी खाण्याचा मूड व्हायला लागतो. एक दिवस मंदिरात भंडारा सुरू असतो. तेव्हाच तिथे काही फूड इन्स्पेक्शन करणारे अधिकारी येतात आणि पंडितजींना विचारतात की इथल्या जेवणाची क्वालिटी इतकी खराब का आहे? तेव्हा बल्लू त्यांना सांगतो की पंडितजी इथलं राशन आपल्या घरी घेऊन जातात. हे ऐकून पंडितजींना खूप राग येतो आणि ते बल्लूला खूपच सुनावतात. ते म्हणतात, "जर मी तुला इथे राहायला परवानगी दिली नसती, तर तू कधीचाच मेला असतास." हे ऐकून बल्लूला खूप राग येतो आणि तो तिकडून निघून जातो. आणि जेव्हा कालीला याबद्दल समजतं, तेव्हा तो बल्लूकडे जातो. काली बल्लूला विचारतो, "तू एवढा रागावला आहेस तरी का?" तेव्हा बल्लू सांगतो, की जेव्हा तो खूप लहान होता, तेव्हा त्याचे घरचे त्याला इथे सोडून गेले होते. त्यानंतर बल्लूने एकट्यानेच आपलं आयुष्य जगायला शिकलं. पण आता पंडितजी अशा पद्धतीने उपकार दाखवत आहे, जणू त्यांनी त्याचं सगळं आयुष्य उभं केलंय. हे ऐकून कालीही त्याला सांगतो, की त्याने आपल्या भावंडांसाठी सर्व काही केलं. त्यांच्यासाठी घर घेतलं, त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. पण तोच आता त्यांच्यासाठी एक ओझं बनलेला आहे. तेव्हा बल्लू विचारतो, "तुझ्या भावंडाने तुला सांगितलं होतं का, की तू हे सगळं कर?" काली म्हणतो, "नाही. त्यांनी मला सांगितलं नव्हतं, पण मला त्यांच्यावर खूप प्रेम होतं. म्हणून मी त्यांच्यासाठी हे सगळं केलं." त्यावर भल्लू म्हणतो, "मग तुला जे योग्य वाटलं ते तू केलंस. आता तुलाही तेच करायला हवं जे तुला योग्य वाटतं. तुला स्वतःसाठी जगायला हवं. जे तुला आवडतं तेच करायला हवं." हे ऐकून काली विचारात पडतो. मग तो आणि बल्लू मिळून एक छोटं झोपडं तयार करायला लागतात. तिथे बल्लू कालीला विचारतो, "तुला आयुष्यात काय काय करायचं आहे?" काली सांगतो, "मला खूप सारी बिर्याणी खायची आहे, ॲक्टिंग करायची आहे, लग्नात डान्स करायचा आहे, बाईक राईड करायची आहे आणि मीराला माफी मागायची आहे." मग बल्लू त्याची सगळी यादी बनवतो आणि दोघं एक-एक करून ती सगळी स्वप्न पूर्ण करायला लागतात, जेणेकरून काली आपलं आयुष्य भरभरून जगू शकेल. सगळ्यात आधी ते खूप सारी बिर्याणी खातात. त्यानंतर हार वगैरे बनवून पैसे कमवायला लागतात, जेणेकरून कालीच्या उर्वरित इच्छा पूर्ण करता येतील आणि अशा प्रकारे त्यांच्या दोघांची मैत्री अजूनच घट्ट होत जाते. कधी-कधी कालीला असं वाटायचं, की जर त्याच्या घरचे लोक त्याला इकडून घेऊन गेले, तर मग त्याचं पुढे काय होईल? त्यामुळे तो कधी-कधी खूप घाबरायचा आणि मग कधी-कधी त्याला अशा गोष्टींचीही कल्पना यायची, ज्या प्रत्यक्षात घडतच नव्हत्या. जसं की कधी-कधी कालीला वाटायचं, की त्याचे घरचे त्याला जबरदस्तीने इकडून घेऊन जात आहे. पण नंतर तो स्वतःला सावरतो. आपण पाहतो, की बल्लू खूप रागावलेला असतो आणि तो आता शाळेतही जात नव्हता. कारण ती शाळा ही त्या पंडितजींचीच होती. त्यामुळे बल्लू तिथे जायला इच्छुक नव्हता. पण शाळेतील शिक्षक बल्लूला सांगतात, की ते एक नाटक करणार आहेत. हे ऐकून बल्लू तयार होतो. कारण कालीला ॲक्टिंग करायची होती. म्हणून दोघं मिळून त्या नाटकात भाग घेतात आणि खूप मजा करतात. पण जेव्हा ते नाटक करून परत येत असतात, तेव्हा त्यांच्यासमोर यादव येतो, जो कालीच्याच विषयी कालीलाच विचारतो. पण यादव कालीला ओळखत नाही. तेव्हा ते त्याला खोटं सांगतात, की काली कुठेतरी दुसरीकडे गेला आहे. यानंतर यादव पुढे निघून जातो आणि कालीला शोधू लागतो. हे पाहून कालीला अधिकच भीती वाटू लागते, की त्याच्या घरचे त्याला परत घेऊन जातील तर काय? पण बल्लू त्याला समजावतो, की "घाबरू नकोस. ते तुला इथे घेण्यासाठी येणार नाही." त्यानंतर त्यांना एक ऑफर मिळते दुसऱ्या नाटकासाठी. त्यासाठी त्यांना दुसऱ्या शहरात जावं लागतं. त्यामुळे बल्लू ठरवतो, की दोघं जण तिकडे जातील. तेव्हा ते दोघं तिकडे पोहोचतात. पण तिथे जाऊन त्यांना समजतं, की कालीसाठी तिथे कुठलाच रोल नाही आहे. हे ऐकून बल्लू खूप रागवतो, पण काली त्याला शांत करतो. तेव्हाच तिथे बल्लूच्या शिक्षकांकडून कालीला समजतं,
बल्लूसाठी एक स्पॉन्सर मिळालेला आहे. म्हणजे एक व्यक्ती बल्लूच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यास तयार आहे. हे ऐकून काली चकित होतो, कारण तो बल्लूला स्वतःपासून वेगळं करू इच्छित नव्हता. त्यामुळे तो लगेचच बल्लूला घेऊन तिकडून निघतो. दोघं एका ठिकाणी थांबतात आणि तिथे बल्लू कालीसाठी इंग्लिश वाईन घेऊन येतो. कारण कालीला इंग्लिश दारू प्यायची इच्छा होती. आता जेव्हा काली ड्रिंक करतो, तेव्हा त्याची तब्येत खूपच बिघडते. हे पाहून बल्लू खूपच घाबरतो आणि तो लगेचच एका डॉक्टरला घेऊन येतो. डॉक्टर कालीला तपासतो आणि काही औषधं देतो. पण बल्लू आता खूपच घाबरलेला असतो. कारण आता कालीच त्याचं सगळं जग होता आणि त्याला तो गमवायचा नव्हता. दुसऱ्या दिवशी मात्र कालीची तब्येत बरी होते. त्यानंतर बल्लू कालीला अंघोळ करायला घेऊन जातो. पण कालीला पाण्याची खूप भीती वाटत असते. त्यामुळे जेव्हा बल्लू त्याला पाण्यात यायला सांगतो, तेव्हा काली चिडतो आणि म्हणतो, "जर मी पाण्यात बुडालो तर? माझ्या घराचं काय होईल? मी तुझ्यासारखा अनाथ नाही की मी काहीही करू शकतो." हे ऐकून बल्लू खूपच दुखावतो आणि त्या क्षणी कालीलाही आपल्या चुकीची जाणीव होते. त्यामुळे तो बल्लूजवळ जाऊन त्याची मनापासून माफी मागतो. बल्लूही त्याला माफ करतो. यानंतर बल्लू कालीला विचारतो, की मीरा कोण आहे? तेव्हा काली सांगतो, की त्याला मीरावर खूप प्रेम होतं. खरं तर मीरा कालीच्या मामाच्या गावात राहत होती. तिथेच त्यांची ओळख झाली होती. जेव्हा मीराने एका लग्नात खूप सुंदर बिर्याणी बनवली होती. त्याच वेळेपासून कालीला बिर्याणी खूप आवडायला लागली. पण त्याचं मीराशी लग्न झालं नाही. कारण कालीवर आपल्या भावंडांची जबाबदारी होती. म्हणून तो आता मीराकडून माफी मागायची इच्छा बाळगत होता. हे ऐकून बल्लू त्याला मीराच्या गावात घेऊन जातो. कारण कालीला ते गाव आठवत होतं. तिथे गेल्यावर ते दोघं मीराला शोधतात. जिथे मीरा आपल्या मुलीसोबत राहत होती. खरं तर लग्न झाल्यानंतर काही काळातच मीराच्या पतीचे निधन झालं होतं. आता जेव्हा मीरा कालीला पाहते, तेव्हा ती खूपच आश्चर्यचकित होते. कारण तिला कधी वाटलंच नव्हतं की काली तिची भेट घेण्यासाठी येईल. काली मीराशी खूप गप्पा मारतो आणि तिलाही माफी मागतो, की त्याने तिला त्या पद्धतीने एकटं सोडायला नको होतं. खरं तर काली आणि मीरा एकमेकांवर खूप प्रेम करत होते आणि मीरालाही वाटत होतं, की त्यांचं लग्न व्हावं. कालीसुद्धा लग्नासाठी तयार होता. पण त्याच वेळी त्याला कळतं, की त्याच्या भावाची एक गर्लफ्रेंड प्रेग्नंट आहे. त्यामुळे कालीला त्यावेळेस आपलं लग्न रद्द करावं लागतं. नंतर जेव्हाही त्याने ठरवलं, की मीराशी लग्न करावं, तेव्हा काही ना काही अडथळे येतच गेले आणि म्हणूनच जबाबदाऱ्यांमुळे काली मीराशी लग्न करू शकला नाही. आणि मीराच्या घरच्यांनी तिचं लग्न कुठेतरी दुसरीकडे लावून दिलं. आता मीरा आणि काली खूप वेळ गप्पा मारतात. याच दरम्यान कालीला अचानक असं वाटायला लागतं, की जोरात पाऊस सुरू झाला आहे. तो पटकन बाहेर जाऊन वाळत घातलेले कपडे उचलतो. हे पाहून मीरा खूपच आश्चर्यचकित होते. कारण खरं तर पाऊस पडतच नव्हता. तेव्हा बल्लू मीराला कालीच्या आजारपणाबद्दल सांगतो. हे ऐकून मीराला खूपच वाईट वाटतं. मग मीरा कालीला विचारते, "तू बल्लूला कायम सोबत घेऊन का फिरतोस? तुला त्याची काळजी वाटत नाही का?" त्यावर काली म्हणतो, "मी आणि बल्लूची खूप छान मैत्री झालेली आहे. आम्ही दोघं खूप आनंदी आहोत एकमेकांसोबत." पण मीरा म्हणते, "उद्या तुला काही झालं तर बल्लूचं काय? त्याने त्याचं शिक्षण घ्यायला नको का? आणि त्याने त्याच्या आयुष्यात काहीतरी चांगलं करायला नको का?" हे ऐकून काली विचारात पडतो. पण तो बल्लूला स्वतःपासून वेगळं करायला तयार नव्हता. तेव्हा मीरा त्याला समजावते, काही नाती अशी असतात की वेळ आली की त्यांना सोडावंच लागतं. हे ऐकून काली तिचं म्हणणं समजून घेतो. यानंतर तो बल्लूला घेऊन परत निघतो आणि त्याला सांगतो, "तुला आता शाळा परत जॉईन करावी लागेल आणि तिथेच राहून काहीतरी चांगलं करावं लागेल." पण बल्लू तयार नव्हता. तेव्हा काली त्याला रागवतो आणि त्याला शाळेत पाठवण्याची व्यवस्था करतो. यानंतर काली खूप उदास होतो. तेव्हा तिथे यादव येतो. यादवने अखेर कालीला शोधून काढलं होतं. पण तो कालीला सांगतो, की जर काली खरंच परत जायचं ठरवत असेल, तरच तो त्याला घेऊन जाईल. त्यावर काली म्हणतो, "मला माझ्या गावात घेऊन चल." आणि मग यादव त्याला परत त्याच्या गावी घेऊन येतो. गावात आल्यावर कालीचा मित्र त्याला पाहून खूप आनंदी होतो. आणि इथे आपल्याला कळतं, की जेव्हा घरात आग लागली होती, तेव्हा कालीच्याच मित्राने ती जबरदस्ती आग लावली होती. कारण त्याला माहिती पडलं होतं, की कालीच्या भावाने त्याचा अंगठा जबरदस्ती लावला होता. म्हणून त्याने मुद्दाम अशी परिस्थिती निर्माण केली, जेणेकरून काली परत येण्यापूर्वी त्याचे भाऊ ते घर विकू शकणार नाही. आता जेव्हा काली परत येतो, तेव्हा तो आपलं घर विकतो आणि निघून जाण्याचा निर्णय घेतो. जाण्यापूर्वी तो आपल्या बहिणीला सांगतो, "नेहमी आपल्या हक्कासाठी लढ." आणि आपल्या भावांना सांगतो, "मी तुमच्यासाठी घर बांधलं, पण कुटुंब निर्माण करणं विसरलो. शक्यतो म्हणूनच आज मी आजारी असताना तुमच्यासाठी ओझं बनलोय." एवढं बोलून काली निघतो. त्याचे भाऊ त्याच्याजवळ माफी मागतात आणि कालीही त्यांना माफ करून तिकडून निघून जातो. यानंतर कालीचा वकील त्याच्या घराकडे येतो आणि सांगतो, की कालीने आपली संपत्ती 4 भागांमध्ये वाटली आहे. पहिल्या भागातून त्यांचे सगळे कर्ज फिटेल. दुसरा भाग गुडिया म्हणजे त्याच्या बहिणीच्या नावावर, तिसरा भाग बल्लूच्या नावावर आणि चौथा भाग त्याने स्वतःसाठी ठेवला आहे. यानंतर आपण पाहतो, की काली नदीत डुबकी घेतो. याचा अर्थ असा, की काली आता आपली भीती मागे टाकतोय
आणि समजतो की त्याला स्वतःचं आयुष्य कसं जगायचं आहे. मग तो स्वतःसाठी एक बाईक घेतो, कारण त्याला बाईक चालवण्याची खूप आवड होती. यानंतर तो मीराकडे जातो आणि तिला विचारतो की त्याच्यासोबत ती मूव्हीला येईल का? हे ऐकून मीरा खूप आनंदी होते आणि मग ते दोघं बाईकवर बसून मूव्ही पाहायला जातात आणि इथेच हा चित्रपट संपतो. कधी-कधी आपलं अस्तित्व आपल्या आठवणींपेक्षा मोठं असतं, पण समाजाच्या अपेक्षा, जबाबदाऱ्या आणि स्वार्थाचं ओझं आपल्याला इतकं झुकवतं की आपण स्वतःला हरवून बसतो. कालीधर लापता ही केवळ एका व्यक्तीच्या स्मृतिहरणाची गोष्ट नाही. ही त्या प्रत्येक व्यक्तीची कहाणी आहे, ज्याने आपल्या कुटुंबासाठी, आपल्या लोकांसाठी स्वतःला संपवलं आणि शेवटी त्या लोकांसाठीच ओझं बनून राहिला. स्वतःवर प्रेम करा. जगाला खुश ठेवताना स्वतःला विसरू नका. कारण काही वेळा ज्यांच्यासाठी तुम्ही सगळं केलं, तेच तुमचं अस्तित्व नाकारू शकतात. पण आयुष्य मात्र नेहमी तुम्हाला दुसरी संधी देतं, स्वतःसाठी जगण्याची. तर मंडळी, हा चित्रपट जर तुम्हाला आवडला असेल, तर नक्की कमेंटमध्ये तुमचं मत शेअर करा. आणि हो, अशाच हृदयस्पर्शी कथा पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. तोपर्यंत टाटा, बाय बाय.